नमस्कार. आयसरच्या ट्रेन द ट्रेनर या उपक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपला जो टॉपिक आहे तो आहे प्रेझेंटेशन. आपण ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस आपण बऱ्याच वेळेस काही चुका करतो आणि त्या चुका सुधारण्यासाठी किंवा त्या चुका होऊ नये म्हणून आपण कुठली काळजी घेतली पाहिजे त्यासाठीच्या टिप्स घेऊन हा व्हिडिओ आला आहे. ठीक आहे, चला तर पटकन 0 मिनिटात सुरुवात करूया ट्रेन द ट्रेनरमधला पुढचा पार्ट प्रेझेंटेशन टिप्सला. आता पुढे जाण्याच्या अगोदर ही स्लाइड नीट बघा. या स्लाइडला मी एक नाव दिले प्रेझेंटेशन टिप्स, टू द पॉइंट. म्हणजे मी काही वेगळा काहीतरी विषय वेगळा सांगतो वेगळा असं न करता टॉपिकचं जे नाव आहे जे मी शिकवणार आहे त्याचंच मी नाव इथं दिले प्रेझेंटेशन टिप्स. तुमचा जो काही विषय शिकवणार आहात त्या विषयातला जो टॉपिक तुम्ही आज घेणार आहात 1 तास किंवा 2 तास किंवा जे काही तुम्ही त्या स्टुडंटसाठी काही मिनिट तुम्ही अलोकेट केलेले असतील तर त्यातले जेवढा वेळ तुम्ही शिकवणार आहात त्या टॉपिकचं नाव तुम्हाला तिथं द्यायचं आहे. म्हणजेच आपण त्याला म्हणतो एक सुयोग्य टायटल आपण तिथं देणार. इथं खाली बघा मी माझं नाव टाकले, तुम्ही तुमचं नाव ऑर्गनायझेशनचं नाव वगैरे इथं टाकू शकता. प्रेझेंटेशन स्लाइडचा हा जो फ्रंट पॅनल बघा यावरती कलर्स बघा किती आहेत. प्रेझेंटेशन टिप्स याला एक कलर आहे, हा एक कलर आहे, इकडच्या बाजूने एक व्हाईट कलरचा एक बॅकग्राऊंड आहे, माझ्या नावाला एक कलर आहे आणि वरती माझा लोगो आहे. ठीक आहे, मी लोगोचा कलर नाही कन्सिडर करत पण उरलेल्या कलर्स आपण बघूयात. 1, 2 आणि 3 माझ्याकडे फक्त 3च कलर मी माझ्या स्लाइडच्या पूर्ण प्रेझेंटेशनमध्ये वापरलेत. तर स्टार्ट विथ फर्स्ट स्लाइड, टिप्स टू बी कवर्ड. कुठल्या कुठल्या टिप्स आपण यात कव्हर करणार आहोत. स्लाइडला आउटलाईन असली पाहिजे, जसं की तुमच्या समोर आहे की मी काय शिकवणार आहे, कुठल्या टिप्स मी कव्हर करणार आहे, तर त्याचं एक आउटलाईन आपल्यासमोर असलं पाहिजे. स्लाइडचं स्ट्रक्चर कसं असावं, फॉन्ट कसा असावा, कलर्स कसे निवडावेत, बॅकग्राऊंड कसं असावं तुमच्या स्लाइडचं, त्यानंतर ग्राफ्स कसे टाकायचे, स्पेलिंग आणि ग्रामरचा काय तुम्हाला यामध्ये तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये उपयोग होणार आहे, आणि शेवटी कन्क्लुजन्स आणि इंटरॅक्टिव्ह सेशन्स असावं म्हणून त्यामध्ये आपण क्वेश्चन सुद्धा ॲड करणार आहोत. ठीक आहे, तर आउटलाईन, मेक युअर फर्स्ट और सेकंड स्लाइड अँड आउटलाईन ऑफ युअर प्रेझेंटेशन. बरोबर आहे, या आधीची आपण जी स्लाइड बघितली त्यातली माझी जी दुसरी स्लाइड आहे ती काय आहे, आउटलाईन. की ती काय सांगते की मी संपूर्ण प्रेझेंटेशन भर मी काय शिकवणार आहे. फॉलो द ऑर्डर, आपण ह्या प्रेझेंटेशनची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर मेंटेन करायची. म्हणजे उदाहरणार्थ आधीच्या स्लाइडमध्ये मी सांगतोय पहिल्यांदा आउटलाईन शिकवणार, मग स्लाइड स्ट्रक्चर, मग फॉन्ट, पण मी घेताना काय केलं, पहिल्यांदा आउटलाईन घेतलं, मग स्पेलिंग अँड ग्रामर, मग कुठले तरी ग्राफ्स, मग कलर. असं जर सपोज मी माझ्या टॉपिकचं जे काही लेआउट आहे हा लेआउट मी जर पुढच्या याच्यात फॉलो केला नाही तर माझ्या आउटलाईनचा अर्थच काही राहिला नाही. ठीक आहे, भले तुमचे स्टुडंट्स किंवा तुमचं जे काही ऑडियन्स आहे तो ऑडियन्स ते आउटलाईन त्याला इमिजिएट लक्षात राहणार नाही, पण तरी सुद्धा कुठेतरी चुकल्यासारखं होतं. म्हणून आपल्याला काय करायची, ती ऑर्डर फॉलो करायची. ओनली प्लेस मेन पॉईंट ऑन आउटलाईन स्लाइड. आउटलाईन स्लाइड आपल्याला पूर्ण भरायची नाही. ही स्लाइड पूर्ण जर भरून टाकली इथं सगळ्या टेक्स्टनी आणि इथं जर मी माझा पूर्ण 2 तासाचा वेळ जर टिप्स टू बी कवर्डमध्ये मी जर खर्च केला तर काय होईल की तुम्हाला त्या गोष्टीमध्ये पुढच्या स्लाइडसाठी माझा जो काही वेळ आहे तो वेळ मला पुरणार नाही. आणि प्रेझेंटेशन्स आपण ज्यावेळेस बनवतो, प्रोफेशनल प्रेझेंटेशन ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेला खूप कमी वेळेत आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं असतं, खूप कमी वेळेत आणि इफेक्टिव्हली. स्लाइड स्ट्रक्चर गुड. आता ह्यामध्ये आपण बघणार आहोत की स्लाइड स्ट्रक्चर चांगलं कसं असलं पाहिजे. यूज 1 or 2 स्लाइड्स पर मिनिट. माझं जे काही स्लाइडचं प्रेझेंटेशन आहे ते मी ज्यावेळेस लोकांपर्यंत पोहोचवतो त्यावेळेला मला एका स्लाइडला फार तर फार 1 किंवा 2 मिनिट लागले पाहिजे, किंवा मी 1 ते 2 स्लाइड्स एका मिनिटामध्ये मी एक्सप्लेन झाल्या पाहिजे. माझ्या एका स्लाइडला मी 15 मिनिट खर्च केले तर तुमचं ऑडियन्स समोरचा बोर होऊन जाईल. राईट इन पॉईंट फॉर्म, नॉट कम्प्लीट सेंटेन्सेस. मी पूर्ण निबंध, पूर्ण टेक्स्ट माझ्या स्लाइडमध्ये जर टाकत बसलो तर आणि मी जर कंटिन्युअस माझ्या ऑडियन्सकडे पाठ करून आणि ते जर वाचत बसलो तर ते चांगलं वाटत नाही. इन्क्लूड 4 to 5 पॉईंट्स पर स्लाइड्स. आता इथं बघा मी ह्या स्लाइडमध्ये फक्त 4 पॉईंट्स घेतलेत. आता आपण त्याऐवजी मी जर पूर्ण स्लाइड स्ट्रक्चरचे इथे 10-12 पॉईंट्स मांडले असते तर त्याचा फॉन्ट साईज मला नाईलाजाने छोटा करावा लागला असता आणि तुमच्या समोर खूप कमी जास्त इन्फॉर्मेशन गेली असती, दिसली असती आणि तुम्ही तो सगळं वाचवण्यातच वेळ घालवला असता.
ठीक आहे. तेव्हा मला जे काही सांगायचं ते नेमकं त्या 4 ते 5 पॉईंट्समध्ये आपल्याला मांडायचं, ना की पूर्ण सेंटेन्स टाकायचे. अवॉइड वर्डीनेस, यूज कीवर्ड्स अँड फ्रेजेस ओनली. आपण जास्तीत जास्त शब्दांचा वापर करण्याच्या ऐवजी जर आपलं काम जर कमी शब्दांमध्ये करायचं असेल तर आपण त्यासाठी आपण काय करतो, फ्रेजेस किंवा कीवर्ड्स वापरतो की जेणेकरून आपल्याला कमीत कमी शब्द वापरायला लागावे. ठीक आहे. त्यामुळे जास्त आपण त्याला म्हणतो फापट पसारा न करता छोट्या कमीत कमी शब्दांमध्ये आपल्याला व्यक्त करायचे, आपल्याला काय म्हणायचे ते. स्लाइड स्ट्रक्चर बॅड. आता बघा बरं, आधीची स्लाइड कशी दिसत होती आणि ही स्लाइड कशी दिसते. ही स्लाइड तुम्हाला छान वाटते का की ही स्लाइड छान वाटते? तुम्हाला ह्या स्लाइडवरती मी 2 मिनिटासाठी ठेवतो. ठीक आहे. हे स्लाइड स्ट्रक्चर माझ्या दृष्टीने गुड आहे आणि हे स्लाइड स्ट्रक्चर माझ्या दृष्टीने बॅड आहे. एवढं सगळा गोंधळ या माझ्या एका स्लाइडवरती तुम्हाला तिथं बघायला मिळतो. दिस पेज कंटेन टू मेनी वर्ड्स फॉर अ प्रेझेंटेशन स्लाइड. It is not written in point form, making it difficult both for your audience to read and you to present each point. Although there are exactly the same number of points on this slide as the previous slide, it looks much more complicated. In short, your audience will spend too much time trying to read this paragraph instead of listening you. बघा बरं, मी ह्या ज्या स्लाइडमध्ये जे पॉईंट्स मांडले तेच पॉईंट्स मी माझ्या पूर्ण त्या एका निबंधामध्ये मांडले. त्यामुळं स्लाइड स्ट्रक्चर गुड काय सांगतं की मला जे काही पॉईंट्स आणि जे मुद्दे मांडायचे आहेत ते फक्त पॉईंटच्या फॉर्ममध्ये मुद्देसूद मांडायचे. त्यातही मला कीवर्ड्स वापरायचे आहेत किंवा फ्रेजेस वापरायचे आहेत जेणेकरून माझं टेक्स्ट जे काय आहे मला ते कमीत कमी लिहावं लागावं. नेक्स्ट, स्लाइड स्ट्रक्चर गुड. चांगलं स्लाइड स्ट्रक्चर काय सांगतं? शो 1 पॉईंट ॲट अ टाइम. ओके. आता मी माझ्याकडच्या स्लाइड स्ट्रक्चरमध्ये काय करतो की आता ह्या स्लाइडमध्ये यूट्यूबसाठी प्रेझेंटेशन बनवताना मी बरेचसे चेंजेस केले. पण आता मला ज्या वेळेस स्लाइड प्रेझेंट करायची असेल त्यावेळेला मी काय करतो की एक एक पॉईंट मांडत चालतो. ठीक आहे. म्हणजे आता जसं शो 1 पॉईंट ॲट अ टाइम हा टॉपिक आला. या टॉपिक नंतर माझा दुसरा जो टॉपिक आहे, मग माझा जो पॉइंटर आहे त्या पॉइंटरवरती मी क्लिक केलं की पुढचं टेक्स्ट माझ्या समोर येणार, त्यानंतर पुढचं टेक्स्ट माझ्या समोर येणार, मग पुढचं. हे जे ॲनिमेशन आहे, वन ऑन क्लिक ॲनिमेशन, याचा वापर मी करू शकतो आणि त्यामुळे काय होतं की माझ्या ऑडियन्सपर्यंत मला व्यवस्थित पोहोचता येतं. ओके. विल हेल्प ऑडियन्स टू कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट यू आर सेइंग. मी तुम्हाला सगळेच टॉपिक पुढचं एकाच पानावरती लिहून दिले तर काय होतं की तुम्ही ते पॉईंट्सच वाचत बसता आणि त्याऐवजी काय होतं की मला जे काही सांगायचं आहे ते सांगण्याकडे तुमचं दुर्लक्ष होतं. ओके. आणि एक माणसाचा स्वभाव आहे की ज्यावेळेस तुम्हाला पुढचं ज्यावेळेस एक्सप्लेनेशन असतं तर माणसाला ऐकण्यापेक्षा वाचणं जास्त लवकर पुढे जातं. त्यामुळे काय होतं की आपण ज्यावेळेस प्रेझेंटेशन करत असतो त्यावेळेला जो कोणी ऑडियन्स बसलेला आहे तो ऑडियन्स काय करतो की तुम्ही त्याला एक पॉईंट सांगितला की उरलेला तो पॉईंट तो काय करतो की वाचून आणि कव्हर करतो आणि मग तो अहेड ऑफ यू, तुमच्या पुढे असतो तो वाचण्यामध्ये. आणि वाचण्यामध्ये तुमच्या पुढे असल्यामुळे काय होतं की धड त्यालाही तुम्ही जे काही एक्सप्लेन करताय त्यातून त्याला बोध होत नाही आणि तुमचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन समोरच्याला त्यामध्ये तो फक्त वाचण्यातच गुंग होऊन जातो. ओके. डू नॉट यूज डिस्ट्रॅक्टिंग ॲनिमेशन. ठीक आहे. आता यामध्ये ॲनिमेशन्स नाही आहेत पण डिस्ट्रॅक्टिंग ॲनिमेशन्स म्हणजे काय की अचानक कुठून तरी काहीतरी एखादा बॉल येऊन पडतोय, अचानक कुठून तरी काहीतरी एखादा टेक्स्ट येऊन पडतंय. ओके. किंवा असं बाउन्सिंग काहीतरी लोक टेक्स्ट टाकतात. आता तुम्ही जर सपोज काहीतरी एखादा फन म्हणून किंवा काहीतरी क्रिएटिव्हिटी म्हणून तुम्ही जर प्रेझेंटेशन बनवत असाल तर त्यावेळेस ठीक आहे, त्यावेळेस अशा प्रकारचं ॲनिमेशन चालतं. कुठेतरी जोकर्समध्ये पँग पँग करत आलाय, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस तुम्ही एखादं प्रोफेशनल प्रेझेंटेशन बनवताय त्यावेळेला असं तो पँग पँग करत येणारा जो काही जोकर आहे तो थोडासा डिस्ट्रॅक्ट करतो आपल्याला. ओके. डू नॉट गो ओव्हरबोर्ड विथ द ॲनिमेशन. ॲनिमेशन ओव्हरबोर्ड करत का नाही यायचं, म्हणजे काय करायचं की तुम्ही आता हे माझा प्रत्येक शब्द, या प्रत्येक शब्दावरती मी जर ॲनिमेशन टाकत बसलो तर काय होईल की ते एक एक स्लाइड पुढे पुढे येत येत माणूस वैतागून जाईल ना की अरे हा किती टाकतोय, हे ॲनिमेशन किती. ठीक आहे. बी कन्सिस्टंट विथ ॲनिमेशन दॅट यू यूज. हां, ॲनिमेशन मला बऱ्याच ठिकाणी लागतं. जसं की आता हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स 1 बाय 1 येत असतील तर मी त्याला ॲनिमेशन वापरतो. किंवा हे टेक्स्ट जे आहे ही स्लाइड सोडून दुसरी स्लाइड ज्यावेळेस येणार आहे तर त्यावेळेस पेज पलटवण्यासारखं मला वाटावं म्हणून मी काहीतरी ॲनिमेशन टाकले. पण जर मी पेज पलटवण्यासाठी जर ॲनिमेशन टाकलेलं असेल
तर इथून पुढच्या सगळ्या स्लाइड्सच्या जे ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन तसंच दिसलं पाहिजे की तुम्ही पेज पलटवताना वाटले पाहिजे, ना की तुम्ही आता एका ठिकाणी तुम्ही काय केलंय की पेज पलटवताना वाटताय, दुसऱ्या ठिकाणी ते चौकोन चौकोन तयार होऊन जात आहे, तिसऱ्या ठिकाणी कुठेतरी ते पेज राईट लेफ्ट कॉर्नरमध्ये तुमच्याकडे जाते. मग अशा केसमध्ये काय होतं की कन्सिस्टन्सी जाते आणि त्यामुळं ते चांगलं वाटत नाही. फॉन्ट साईज गुड, यूज ॲटलिस्ट अँड 18 पॉईंट फॉन्ट. 18 पॉईंट फॉन्ट कसं आहे की तुम्ही आता हे जे प्रेझेंटेशन आहे हे प्रेझेंटेशन कशासाठी आहे, हे प्रेझेंटेशन जे लोक क्लासमध्ये प्रेझेंटेशन देत आहे त्यांच्यासाठी आहे. तुम्ही यूट्यूबवरती प्रेझेंट करत असाल किंवा कुठेही तर ॲटलिस्ट कमीत कमी 18 पॉईंटचा फॉन्ट आपल्याला वापरायचा आहे, जो जेणेकरून आपल्याला शेवटच्या लोकांपर्यंत पण दिसेल. यूज डिफरंट साईज फॉन्ट फॉर मेन पॉईंट अँड सेकंडरी पॉईंट्स. आता बघा हा जो आहे माझ्याकडचा या स्लाइडवरती एक छोटं जे दिसते सब पॉईंट्स जे दिसत आहे ते 24 पॉईंटचे आणि मेन जे पॉईंट आहेत हे जे डार्क ब्ल्यू दिसत आहे हे 30 पॉईंटचे. हा जो टायटल आहे फॉन्ट गुड, ओके, हा आहे 36 पॉईंटचा. ओके, आणि यामुळं काय होतं की रीडनेस म्हणजे लोकांपर्यंत तुम्हाला जे काही सांगायचं ते टेक्स्ट खूप छान पद्धतीने शेवटच्या बेंचवरच्या विद्यार्थ्याला सुद्धा ते वाचता येतं. हेच मी यूट्यूब चॅनलवरती ज्यावेळेस टाकतोय किंवा ज्यावेळेस तुमचे स्टुडंट्स तुमचे लेक्चर मोबाईलवरून किंवा एखाद्या टॅबवरून किंवा PC वरून डेस्कटॉपवरून ज्यावेळेस ॲक्सेस करत असतील त्यावेळेला खूप छोटा फॉन्ट असेल तर तो त्यांना खूप डिफिकल्ट जाईल तो रीड करण्यासाठी. ठीक आहे, यूज अ स्टँडर्ड फॉन्ट लाईक टाइम्स ऑर एरियल. बरेच लोक काय करतात की कॉमिक फॉन्ट टाक किंवा अजून कुठलं तरी मोनोटाईप कोर्सिवा टाक. त्या कॉमिक फॉन्टने काय होतं की कॉमिक लाईक तुमचं टेक्स्ट दिसतं आणि जे करून छान वाटत नाही. आता बघा फॉन्ट बॅड, वरची लाईन बघा बरं तुम्हाला वाचता येते का. इफ यू यूज अ स्मॉल फॉन्ट युअर ऑडियन्स वोंट बी एबल टू रीड व्हॉट यू हॅव रिटन. लोकांनी वाचलं पण पाहिजे ना, वाचता पण आलं पाहिजे त्यांना. ठीक आहे, कॅपिटलाइज ओनली व्हेन नेसेसरी, इट इज डिफिकल्ट टू रीड. मला तरी खूप डिफिकल्ट वाटते कॅपिटल लेटर्स जर असतील. काही काही लोक करतात की सगळ्या पूर्ण त्यांचं जे स्लाइडचं प्रेझेंटेशन आहे ते कॅपिटल लेटर्समध्ये करतात. सो वी शुड अवॉइड कॅपिटलाइज फॉन्ट. ठीक आहे, आणि त्यामुळे लोकांना ते डिफिकल्ट जाईल. डोंट यूज अ कॉम्प्लिकेटेड फॉन्ट. म्हणजेच काय की माझा जो फॉन्ट आहे तो कॉम्प्लिकेटेड नाही बनवायचा आहे, मला साधा साधा सोपं सोपं ठेवायचं आहे. आता मी ज्यावेळेस मोनोटाईप कॉर्सिवा किंवा अशा प्रकारचा कुठल्या तरी कर्सिव्ह लिपीतला जो फॉन्ट मी वापरतो तर तो प्रत्येकालाच वाचता येईल असं नाही. आणि ते ठीक आहे तुम्हाला ते बनवताना छान दिसेल, पण ज्यावेळेस तुम्ही ते खूप मोठ्या साईजवरती प्रेझेंट करत असाल तर त्यावेळेला ते विद्यार्थ्यांना रीड करण्यासाठी डिफिकल्ट जाईल. कलर गुड, यूज अ कलर ऑफ फॉन्ट दॅट कॉन्ट्रास्ट शार्पली विथ युअर बॅकग्राऊंड. माझ्याकडे मी घेतले व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड आणि त्याच्यावरती ब्ल्यू कलरचं टेक्स्ट आहे, डार्क ब्ल्यू कलरचं टेक्स्ट आहे. तर हे जे काय कॉम्बिनेशन आहे हे काय करते की माझं जो काही बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडवरती कॉन्ट्रास्ट करते आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला ते क्लिअरली रिडेबल आहे. ओके, यूज कलर्स टू रेनफोर्स द लॉजिक ऑफ युअर स्ट्रक्चर. तुमचे जे काही कलर्स असतील ठीक आहे तुम्ही कलरचा वापरही करा, पण तुमचं जे स्ट्रक्चर असेल त्या स्लाइडच्या स्ट्रक्चरला तुम्हाला ते मॅच झालं पाहिजे. उदाहरणार्थ मी ते स्लाइडचं जे टायटल दिले हे थोडेसे वेगळ्या कलरमध्ये दिले. ठीक आहे, मग असं तुम्ही करू शकता पण खूप काही वेगळं नाही. माझ्या एका स्लाइडवरती मॅक्सिमम मला 3च कलर वापरायचे आहेत बघा, 1, 2 आणि 3. या 3 कलरच्या व्यतिरिक्त माझ्याकडे चौथा कलर नाही. आणि ठीक आहे व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड आहे, मी याला कलर नाही कन्सिडर करत, पण हा जो आहे कलर ज्या स्लाइडवरती आहे मॅक्सिमम 3च कलर आहेत माझ्याकडे. ओके, यूज कलर टू एम्फसाइज अ पॉइंट बट ओनली यूज दिस अकेजनली. हा बघा मी फक्त माझ्या टायटल स्लाइडला हे जर पूर्ण प्रेझेंटेशन वेगळ्या कलरमध्ये असतं तर कसं दिसलं असतं बघा बरं. ठीक आहे, युझिंग अ फॉन्ट कलर दॅट डज नॉट कॉन्ट्रास्ट विथ द बॅकग्राऊंड कलर इज हार्ड टू रीड. व्हाईट कलरवरती येल्लो कलरचं मी टेक्स्ट लिहिलं तर ते येईल का वाचता बघा बरं ट्राय करून. युझिंग कलर फॉर डेकोरेशन इज डिस्ट्रॅक्टिंग अँड अनोईंग. ठीक आहे, मला डेकोरेशन टेक्स्टवरती कशाला करायचं, माझं जे प्रेझेंटेशन आहे त्या प्रेझेंटेशनला जर मी डेकोरेट करत बसलो कलरनी तर ते डिस्ट्रॅक्ट करेल. यूज अ डिफरंट कलर फॉर इच पॉइंट इज अननेसेसरी. विनाकारण गोंधळ तयार करतो, विनाकारण तुमचे कष्ट ते प्रेझेंटेशन बनवण्यात जात आहे आणि जेणेकरून खूप गचाळ दिसते. बघा बरं हे स्लाइडचं पूर्ण प्रेझेंटेशन, यावरती किती कलर्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि एक खालची तरी मला काउंट पण नाही करता येणार, एवढे सगळे वेगवेगळे. आणि कशासाठी एवढं बिनाकारण क्रिएटिव्ह व्हायचे, कशासाठी. ओके,
म्हणजेच काय की ट्राईंग टू बी क्रिएटिव्ह कॅन ऑल्सो बी बॅड. तुम्हाला खूप जास्त क्रिएटिव्ह असणं म्हणजे हे बघा ना, ह्या ज्यांनी कोणी बनवलंय त्यांनी प्रत्येक एका शब्दाला त्यांनी काय केले, वेगवेगळा कलर दिलाय. तुम्ही गुगलचं लोगो नाही बनवत आहे ना, तुम्ही काय करताय की प्रेझेंटेशन बनवताय. बॅकग्राऊंड गुड. यूज बॅकग्राऊंड सच ॲज दिस वन दॅट आर अट्रॅक्टिव्ह बट सिम्पल. बघा बरं, हे प्रेझेंटेशन जे आहे, प्रेझेंटेशन खूप काही म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, बल्की आहे का, खूप काही त्यावरती ॲनिमेशन आहे का, खूप काही त्यावरती, पण ठीक आहे, छान वाटतंय. मला तरी असं नाही वाटत की हे ठीक आहे, तुम्ही त्याला खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी म्हणाल असं नाही आहे, पण तुम्ही त्याला बॅड पण नाही म्हणू शकत. करेक्ट. सिम्पल आहे, सिम्पल आणि सोबर, याला आपण ज्याला म्हणतो ना की सादगी म्हणजे जे आहे त्याला खूप छान मार्क्स असतात. माझ्या एक वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही ज्यावेळेस म्हणता की रॉकेलचा आपण लावलेला एखादा कंदील असेल किंवा देवघरात लावलेली समई असेल, या दोन्हीमध्ये खूप अंतर आहे ना. रॉकेलचा जो बडबडणारा जो दिवा आहे तो भडक दिवा आणि तुमच्या याच्या देवाऱ्यामध्ये तेवत असलेली मंद समई, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ती सिम्पलनेस, तो जो काही अट्रॅक्टिव्हनेस आहे तो खूप जबरदस्त आहे. यूज बॅकग्राऊंड्स विच आर लाईट. जे काही बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड शक्यतो लाईट असलं पाहिजे आणि त्यावरती आपले डार्क टेक्स्ट दिसलं पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या गाडीची नंबर प्लेट, त्यांनी काय सांगितलंय, व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड असलं पाहिजे जे की लाईट आहे आणि त्यावरती टेक्स्ट तुमचे जे काय आहे ते डार्क असले पाहिजे. यूज द सेम बॅकग्राऊंड कन्सिस्टंटली. आधीच्या प्रेझेंटेशनमध्ये मी काहीतरी वेगळं करतोय आणि पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये वेगळं करतोय. बरोबर, हे प्रेझेंटेशन कसं वाटतंय असं मी जर बनवलं तर. Avoid backgrounds that are distracting or difficult to read from. Always be consistent with background that you use. तुम्हाला काय करायचं की तुमचे जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड पूर्ण स्लाइडमध्ये कन्सिस्टंट. आता हे बघा ना कसं दिसते, वाचता तर येते का त्यावरती. ठीक आहे, अशा प्रकारचं बॅकग्राऊंड आणि डार्क कलरचं बॅकग्राऊंड आहे, त्यावरती लाईट टेक्स्ट आहे, येते का वाचता? अजिबातच वाचता येत नाही. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं बॅकग्राऊंड ठेवायचं नाही. ग्राफ्स गुड. कशा प्रकारचे ग्राफ्स आपल्याला वापरता येतील? यूज ग्राफ्स रादर दॅन जस्ट चार्ट्स अँड वर्ड्स. ग्राफ आपण का वापरतो की आपल्याला कमीत कमी शब्दांमध्ये, मी जर सपोज सांगितलं की एखाद्या ठिकाणचं मला एखाद्या कंपनीच्या फायनान्शियल गोष्टींचं वर्णन करायचे, तर 2015 पासून तर 2020 पर्यंत 5 वर्षामध्ये कंपनीचं फायनान्शियल अशा पद्धतीने ग्रोथ झाली, कंपनीच्या अर्निंगमध्ये इतक्या प्रकारची ग्रोथ झाली, कंपनीच्या एक्स्ट्रा अर्निंगमध्ये अमुक प्रकारची ग्रोथ झाली. त्यानंतर मी आकड्यांमध्ये सांगायचं तर सपोज 5,000 कोटींचा कंपनीने व्यवहार केला, त्यामध्ये कंपनीला 2,000 कोटींचा फायदा झाला. 2,000 कोटींच्या फायद्यामध्ये साधारण 10%चा टॅक्स कापला गेला आणि 10%चा टॅक्स मी हे ज्यावेळेस लोकांपर्यंत मी तुम्हाला नुसत्या आकड्यांमध्ये सांगतो, बघा हे 2-3 सेकंद तुम्हाला किती इरिटेटिंग वाटतंय. हे जर मी तुम्हाला जर अशा प्रकारच्या ग्राफ्सच्या फॉर्ममध्ये जर दिले तर ते ठीक आहे. आता हे ग्राफ्स यातही त्यातल्या त्यातही तुमच्या समोर ग्राफ्स दिले आहेत बघा. या ग्राफ्समध्ये तुम्हाला आकडे तर आहेत, म्हणजे मी सांगण्यापेक्षा समोर आकडे आहेत, ठीक आहे, पण वन स्टेप अहेड, ज्या वेळेस माझ्याकडचं प्रेझेंटेशन अशा पद्धतीच्या ग्राफमध्ये ज्यावेळेस मला दिसतं त्यावेळेला मला ते खूप छान वाटतं. ह्या ग्राफमध्ये बघा, ग्राफला टायटल दिले, ग्राफमध्ये 2 गोष्टींमध्ये, म्हणजे आता हे जे काही आयटम सोल्ड्स आहेत, ब्लू बॉल्स आणि रेड बॉल्स, रेड बॉल आणि ब्लू बॉलचा खप जो झाला आहे तर त्यामध्ये त्यांनी त्याचा डिफरन्स दिला आहे की एप्रिलमध्ये किती झाला आहे, मार्चमध्ये किती झाला आहे, आणि क्लिअर कट मला कळतंय ना, बघा हा 90 झाला आहे, त्यानंतर हा 40च्या थोडासा कमी झाला आहे, म्हणजे कदाचित 39 वगैरे असू शकेल. म्हणजे हे जे आहे या टायटलला, ह्या ग्राफला मी वरती नाव पण दिले, आयटम सोल्ड्स इन फर्स्ट क्वार्टर ऑफ 2002. म्हणजे माझ्या ग्राफला मी नाव सुद्धा दिले खूप छान. ठीक आहे, अशा प्रकारचे ग्राफ्स मला वापरायचे, ना की असे. आता हे बघा, हा ग्राफ बघा बरं काय, या ग्राफमध्ये ठीक आहे, पुढचा जो ग्राफ आहे तो आणि हा एकच आहे, फक्त फरक काय दिलाय की त्यामध्ये बॅकग्राऊंडला जास्त डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या लाईन्स दिल्यात की ज्या यामध्ये खूप कमी आहेत. त्यानंतर इथं माझ्याकडे मी माझ्या स्लाइडला नाव नाही दिलेलं, माझ्या ग्राफला नाव नाही दिलं, कशाचा सेल आहे हा, कळतंय का आपल्याला? बरोबर आहे, तर हा मला नको आहे. ठीक आहे, तर आपण पुढचा डेटा बघूया. डेटा इन ग्राफ्स इज इझियर टू कम्प्रेहेंड अँड रिटेन दॅन
दॅन इज रॉ डेटा, म्हणजे तुमच्याकडचा जो डेटा आहे रॉ डेटा असेल. जसं मगाशी मी तुम्हाला ही स्लाइड सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला मी तोंडी सांगत होतो, तर ते तोंडी सांगण्यापेक्षा ग्राफमधून मला इझिली कळतं. ओके, ट्रेंड्स आर इझियर टू व्हिज्युअलाइज इन ग्राफ. ओके, ऑलवेज टायटल युअर ग्राफ, ह्या झाल्या सजेशन्स. ओके, ग्राफ स्ट्रक्चर हे पहिले बॅड झालं, कारण काय की यामध्ये फक्त आकडे आहेत आणि मी आकडे ज्यावेळेस लोकांना सांगतो तर ते मोस्टली इरिटेटिंग असतात. ग्राफ स्ट्रक्चर बॅड, जसं की यामध्ये खूप लाईन्स आहेत. इथं बघा अजून हे पण आहे, विनाकारण शेडिंग वगैरे पण दिले. कशासाठी? त्यामुळे अजून डिस्ट्रॅक्शन वाढलं. एकदम 20.4 30 तर आकडे पण दिले त्यांनी. त्याऐवजी सिंपल सोबर ठेवलं असतं तर चांगलं नसतं वाटलं का? मायनर गाईडलाइन्स आर unnecessary, font is too small, colors are illogical, title is missing. ओके, यामध्ये काय की तुमच्या ज्या ग्रीड लाईन्स आहेत त्या ग्रीड लाईन्स काय झाल्या की विनाकारण छोटे छोटे तुमच्या त्या ग्रीड लाईन्स त्यावरती आल्या आणि त्यामुळे काय झालं की ते खूप बोरिंग झालं. फॉन्ट इज टू स्मॉल, तुमचा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट काय झाला की यामध्ये खूप छोटा आहे. बघा ना 27 मला इथं माझ्याकडचा जो काही टी व्ही आहे, मी त्या टी व्हीला माझा लॅपटॉप कनेक्ट करतो त्यामुळे मला ते खूप मोठे दिसतं. पण जे कोणी मोबाईल वगैरे वापरत असतील तर त्यांच्यासाठी किती इरिटेटिंग आहे. कलर्स आर इलॉजिकल, टायटल इज मिसिंग. ठीक आहे, प्रूफ युअर स्लाइड फॉर स्पेलिंग मिस्टेक्स. बघा आता काय की एखादी खूप सुंदर मुलगी आहे आणि त्या सुंदर मुलीने एखाद्या सणावाराच्या दिवशी खूप छान साडी घालावी आणि सगळी रंगरंगोटी करावी आणि काय तिने जे काही शृंगार असतो स्त्रियांचा तशा प्रकारचा सगळा ती नट्टापट्टा करावा आणि ती ज्यावेळेस बोलायला सुरुवात करावी तर ती म्हणजे तिची जी काही लँग्वेज आहे ती खूपच रफ लँग्वेजमध्ये ती समोरच्या माणसाशी बोलावं. तसं तुमच्या त्या स्पेलिंग मिस्टेक जर चुकीच्या असतील तर त्या आपल्याला ते खटकतं कुठेतरी. ओके, यूज ऑफ रिपीटेड वर्ड्स, वारंवार मी एकच गोष्ट सारखी सांगतोय तर ते अवॉइड करायला पाहिजे. ग्रॅमॅटिकल एरर्स यू माइट हॅव मेक, तुमच्या ग्रॅमॅटिकल एरर्स असतील तर त्या तुम्हाला शक्यतो काय करायचे की ज्यावेळेस तुम्ही प्रेझेंटेशन द्याल समोरच्या लेक्चर ज्यावेळेस द्याल मुलांसमोर किंवा तुम्ही ज्यावेळेस एखाद्या कुठल्या तरी प्रोफेशनल प्रेझेंटेशन द्याल तर त्यावेळेला वन्स तुम्हाला सगळ्या स्लाइड्स एकदा गो थ्रू करायचे आहे, तुम्हाला सगळ्या स्लाइड्स बघायचे आहेत आणि त्या बघून मग नंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. जर इंग्लिश ही तुमची फर्स्ट लँग्वेज नसेल तर तुम्हाला कोणाला तरी सोबतीला घ्या आणि त्याला ते प्रेझेंटेशन दाखवा की बाबा हे बघ माझं एकदा प्रेझेंटेशन. आपल्याला खूप कमीपणा नाही येणार आहे कोणाला तरी प्रेझेंटेशन दाखवल्याने, पण आपलं प्रेझेंटेशन मात्र समोरच्यापर्यंत खूप छान पोहोचलं पाहिजे, हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. ओके, जसं तुम्ही आतापर्यंतचं प्रेझेंटेशन बघितलं तर त्या प्रेझेंटेशनमध्ये सगळ्यात शेवटची जी स्लाइड आहे ती कन्क्लुजन आणि क्वेश्चन्स असली पाहिजे. तुमचं जे कन्क्लुजन आहे ते कसं असलं पाहिजे की इफेक्टिव्ह आणि स्ट्रॉंग कन्क्लुजन असलं पाहिजे. तुमच्या ऑडियन्सला तुमचे शेवटचे जे शब्द आहेत ते नेहमी लक्षात राहतात. त्यामुळे आपलं जे काही कन्क्लुजन आहे ते कन्क्लुजन किंवा आपण जे काही कन्क्लुडिंग रिमार्क ज्याला म्हणतो तर ते असे असले पाहिजे की लोकांचे ते कायमस्वरूपी लक्षात राहतील तुमचं प्रेझेंटेशन संपलं तरी. ओके, यूज अ कन्क्लुजन स्लाइड टू समराइज द मेन पॉइंट्स ऑफ युअर प्रेझेंटेशन, सजेस्ट फ्युचर एव्हेन्यूज ऑफ रिसर्च. हे जर सपोज तुम्ही एखाद्या रिसर्च टॉपिकचं जर तुम्ही प्रेझेंटेशन देत असाल तर शेवटी आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारचे फ्युचर ह्या पर्टिक्युलर गोष्टीचं भविष्यामध्ये काय यामध्ये नवीन करता येऊ शकतं तर ह्याचं फ्युचर तुम्हाला काय करायचं आहे की यामध्ये मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, जर सपोज तुम्ही रिसर्चसाठी जर प्रेझेंटेशन बनवत असाल तर एक स्लाइड मात्र हमखास आणि नेहमी लक्षात ठेवायचे की तुम्ही या प्रेझेंटेशनमध्ये ज्या ज्या गोष्टी वापरल्यात, ज्या ज्या ठिकाणचे रेफरन्सेस वापरलेत किंवा हे प्रेझेंटेशन बनवण्यासाठी किंवा यातली इन्फॉर्मेशन घेण्यासाठी तुम्ही कुठल्या ठिकाणचे रेफरन्सेस वाचले ते रेफरन्सेस तुम्हाला त्यावरती मेन्शन करायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस एखाद्या वेब रिसोर्सचं तुम्ही एक्झाम्पल देताय, उदाहरणार्थ विकिपीडियाच्या पेजवरतीची एखादी माहिती असेल तर ती इट शुड बी डेटेड, म्हणजे त्या कुठल्या डेटला तुम्ही विकिपीडियावरती एखादी गोष्ट वाचली तर त्याचं डेटेड तुम्हाला तिथं त्या स्लाइडमध्ये द्यायचं आहे. म्हणजेच काय की एखाद्या ठिकाणची विकिपीडियाची इन्फॉर्मेशन आहे की विकिपीडियामध्ये XYZ नावाची कंपनी, त्या कंपनीबद्दलचं तुम्ही रेफरन्स दिला की खूप छान कंपनी आहे, अमुक आहे दमुक आहे, सगळं खूप छान लिहिलं. पण उद्या तीच कंपनी जर सपोज दुर्दैवाने त्या कंपनी बुडाली तर तुम्ही त्या कंपनीबद्दल खूप छान सांगताय पण प्रत्यक्षात ती कंपनी बुडाली हे ऑडियन्सला माहिती आहे ना,
पण तुम्ही ज्यावेळेस मेन्शन करताय की ही ज्यावेळेस स्लाईड मी बनवली किंवा हे जे मी प्रेझेंटेशन बनवले हे कधी बनवले 2014 मध्ये बनवले आणि आता आपण 2020 मध्ये आहोत, तोपर्यंत या कंपनीचा केस स्टडी खूप छान होता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन्स. एंड युअर प्रेझेंटेशन विथ अ simple question slide to invite your audience to ask questions, provide a visual aid during question period, avoid ending a presentation abruptly. अचानक माझं प्रेझेंटेशन ठीक आहे चला वेळ संपली आणि बंद करा, असं नको. तुमचं प्रेझेंटेशन किती 15 मिनिटाचं आहे ना, तर तुम्ही एकदा ते प्रेझेंटेशन रात्री, उद्या तुमचं सकाळी प्रेझेंटेशन आहे तर रात्री ते वाचून बघा. 15 मिनिटाचं आपलं प्रेझेंटेशन बरोबर होतंय का याचा एकदा अंदाज घ्या आणि आपल्या घड्याळाच्या काट्यावरती बरोबर ते प्रेझेंटेशन फिरवा. विनाकारण प्रेझेंटेशन एकदम घाईघाईत एंड करू नका, ते चांगलं वाटत नाही. समोरच्या लोकांना तुमच्या प्रेझेंटेशन बद्दलचे काही क्वेश्चन्स असतील, काही क्वेरीज असतील, तर त्या सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला त्याला समोरच्या माणसाला थोडासा वेळ द्या. ठीक आहे. हे होते सगळ्या टिप्स तुमच्या प्रेझेंटेशनसाठी. ऑल द बेस्ट फॉर युअर प्रेझेंटेशन. आणि ट्रेन द ट्रेनर या सिरीजमधला हा जो तिसरा व्हिडिओ आहे हा सगळ्या नीडी लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.